आपल्या नशेचे व्यसन पूर्ण करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ऑटोची चोरी करणाऱ्या एका चोरट्याला भाईंदर पूर्व नवघर पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा चोरीची रिक्षा पेट्रोल किंवा गॅस संपेपर्यंत चालवत होता। जेव्हा चोरी केलेली ऑटोमधला पेट्रोल किंवा गॅस संपतो तेव्हा तो निर्जन ठिकाणी उभा करून दुसरा ऑटो चोरी करायला जात होता। नवघर पोलिसांनी 18 मार्च रोजी चोरी केलेल्या ऑटो रिक्षाचा तपास करत असताना घटनास्थळाजवळ बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या चोराच्या फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून त्याला बोरिवली इथून अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी चोरीच्या 7 रिक्षा जप्त केल्या असून आरोपी शशिकांत मल्लेश कमनोर याने वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेल्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत। नवघर पोलीस स्टेशनला दिनांक 19 मार्च 2024 रोजी गुन्हा क्रमांक 174/24 रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता। फिर्यादीने दिवसभर काम करून रात्री रिक्षा स्टँडवर लावलेली होती। तर त्यानंतर त्याची रिक्षा चोरीला गेली। रिक्षा चोरीला गेल्यानंतर त्याने पोलीस स्टेशनला FIR दाखल केली। FIR दाखल झाल्यानंतर नवघर पोलीस स्टेशनच्या टीमने याबाबत सखोल तपास केला। संबंधित परिसरातील जे काही CCTV फुटेज अवेलेबल असतील त्या CCTV फुटेजचं विश्लेषण केलं आणि त्या विश्लेषण केल्यानंतर आपल्याला असं आढळून आलं की आरोपी शशिकांत मल्लेश कामनोर हा त्या भागात सातत्याने येत होता आणि रिक्षांची त्याने चोरी केलेली आहे। तर या बाबतीत तपास करून त्याला आपण मुंबईच्या हद्दीतनं अटक केली। अटक केल्यानंतर इंट्रोगेशनमध्ये त्याच्याकडनं इतर गुन्ह्यांची सुद्धा उकल झाली। साधारणतः 7 गुन्हे जे आहे 7 गुन्ह्यांची उकल झालेली आहे। 6 गुन्हे जे आहे नवघरच्या हद्दीतले आहे आणि मुंबईच्या हद्दीतले पण गुन्हे आहेत। त्यातल्या ज्या ॲटो होत्या त्या ॲटो सुद्धा आपण सर्व जप्त केलेल्या आहेत। सर, या अगोदर देखील नवघर पोलिसांनी अशाच रिक्षा विक्री करणाऱ्या चोरी यांच्यावर कारवाई केली होती। वारंवार या घटनेमध्ये वाढ होत आहे। पोलिसांकडून अशा काही वेगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहेत का? नाकाबंदीसारख्या गोष्टी होत नाही आहेत, त्या संदर्भात पोलिसांचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आमच्याकडे आता मी चार्ज घेतल्यानंतर या गोष्टींचा आढावा घेतला आहे। त्यामध्ये आपण संपूर्ण शहरामध्ये गुन्ह्यांचं क्राईम मॅपिंग करतोय। म्हणजे कुठल्या भागामध्ये कुठल्या वेळेमध्ये कुठल्या प्रकारचे गुन्हे होत आहेत। जसं रिक्षाचं चोरी असेल, 2 व्हीलर चोरी असेल, मोबाईल चोरी असेल, घरफोडी असतील किंवा चेन स्नॅचिंग असतील, कुठल्या वेळेत कुठल्या ठिकाणी कधी होतात याच्याबाबत संपूर्ण विश्लेषण आम्ही करतोय। ते लवकरच पूर्ण होईल आणि त्यानुसार त्या ठिकाणी आमच्या पेट्रोलिंगचे मोबाईल असतात, बीट मार्शल्स असतात, त्याचप्रमाणे नाकाबंदी, पायी पेट्रोलिंग, त्यानंतर फिक्स पॉईंट अशा पद्धतीचं वेगळं नियोजन जे आहे ते संबंधित एरिया ज्या ठिकाणी जास्त चोऱ्या होतात किंवा गुन्हे होतात त्या ठिकाणी केलं जाणार आहे। ज्या आरोपींना अटक केलेली आहे या अगोदर त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे कुठे केलेले आहेत त्या संदर्भात काही माहिती मिळाली? आता नुकतंच त्याला अटक केलेलं आहे, त्याबाबतचा अधिक तपास सुरू आहे। आरोपी हा व्यसनी आहे आणि रिक्षा चोरी करून त्याच्याकडे जे व्यसन करण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा मिळवण्यासाठी त्या रिक्षा चोरीचा उपयोग करत होता। तो भाड्यासाठी वापर करायचा, पेट्रोल त्यातलं किंवा गॅस जे आहे ते संपल्यानंतर तो रिक्षा सोडून द्यायचा आणि परत दुसरी रिक्षा चोरायचा। सर, आरोपीची पार्श्वभूमी काय? तो राहणारा कुठचा आहे, मूळचा, आणि त्याच्यावर काय गुन्हे दाखल आहेत काय? मूळचा कर्नाटकचा आहे आणि तो सध्या तरी मुंबईतच राहतो आणि त्याच्यावरच्या गुन्ह्यांचा इतर काही रेकॉर्ड आहे काय बाबत तपास सुरू आहे। 7 रिक्षा जप्त केलेला आहे। 7,69,000 सध्याच्या किमतीनुसार हा मुद्देमाल आहे। त्याबाबत इंट्रोगेशन आरोपीला सुरू आहे, कारण हे लेटेस्ट फक्त या वर्षीचेच गुन्हे आहे। मागच्या वर्षीचे पण किंवा यापूर्वीचे पण काही गुन्हे आहे का याबाबत तपास सुरू आहे।